मराठी ही सक्तीची नव्हे तर भक्तीची भाषा असून अमराठी बांधवांनी स्वेच्छेने मराठी स्वीकारणे ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक एकात्मतेची ताकद असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे। महाराष्ट्र शासनाचा परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियान सांगता समारंभामध्ये ते बोलत होते। यावेळी शिंदे म्हणाले की हा समारोप नसून मराठी अभिमानाची धडाकेबाज सुरुवात आहे। महाराष्ट्र माझा, मराठी माझी संवाद भाषा हा महाराष्ट्राचा जयघोष असून मराठीची भक्ती महाराष्ट्राला जोडणारी शक्ती आहे। 105 दिवस चाललेल्या अभियानातून 1,25,000 रिक्षा टॅक्सी चालकांनी मराठी शिकून परीक्षा उत्तीर्ण केली आहे। या सर्वांना प्रमाणपत्र देण्यात आलेली आहेत। लाभले आम्हास सौभाग्य बोलतो मराठी या ओळी उद्धृत करत त्यांनी मराठी ही अस्मिता आणि स्वाभिमान आणि मायबोली असल्याचं सांगितलंय। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कायद्याचा बडगा न दाखवता प्रेमाने भाषा शिकवण्याचा मार्ग स्वीकारल्याचे कौतुक करत कायद्याने नाही तर प्रेमाने भाषा शिकते असं शिंदे म्हणालेत। मराठी शिकणाऱ्यांची टिंगल न करता त्यांच्याशी मराठीत संवाद साधण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे। ज्योती ठाकरे यांचा सुद्धा कष्टानं हे या ठिकाणी आपल्याला पाहायला संपन्न झालेले यशस्वी झालेलं पाहायला मिळत आहे। समारोह हा अभियान हे त्याला एक दिशा देणार आहे आणि आम्ही सर्व मराठी भाषेची आमच्या पद्धतीने सेवा करतो। परंतु महाराष्ट्र शासनाने परिवहनाच्या पातळीवर आम्हाला आणलं। आमच्यामधले शिक्षक महाराष्ट्रभर रिक्षा चालक, टॅक्सी चालकांसाठी मराठी शिकवण्याचा वर्ग सुरू केले। मराठी शिकवण्याचं आणि मराठी बोलायला प्रोत्साहन दिलं गेलं आणि काय सोपं आहे। कुठे जायचंय, कुठे उतरायचंय, कुठे वळायचंय हे सोपं आहे ना बाबा। आणि सगळं आता समजतं, एवढे वर्ष राहतात समजतं। फक्त बोलताना आपल्याला थोडं अवघडायचं, परंतु आता या शिकवणीमुळे खूप मोठ्या प्रमाणावर 1,00,000 लोक 1,65,600 म्हणजे या एवढ्या लोकांना मराठी शिकवण्याचं महान काम तुम्ही केलंय। आणि आणखी पुढे हे सुरूच ठेवायचं आहे। आणि खऱ्या अर्थाने ही मराठी भाषा जी आहे ती आपल्याला यायला पाहिजे। आपण बघा, अमराठी बांधव असलो तरी सुद्धा आपण सगळे उत्साहाने सहभागी झाला त्या अभियानामध्ये। आणि तुम्हाला काही साहित्यिक मराठी शिकायची नव्हती, शिकायचं असेल तरी ते आता उदय सामंत यांनी सांगितलंय, कुठलं ते विश्वकोशाचं पुस्तक, तुम्हाला साहित्यिक व्हायचं असेल तरी ते मोफत देणार आहेत। त्यामुळे काही चिंता करू नका। तुम्ही कुठं जायचंय, कुठं उतरायचंय, डावीकडे की उजवीकडे, थोडं पुढे जायचं का, इथे थांबू का, किती सामान आहे, बस इतके साधे सोपे शब्द आहे। पण तुमची इच्छाशक्ती, तुम्ही ठरवलं शिकायचं आहे, इच्छाशक्ती असली की सगळं होतं। आणि म्हणून जे काही निर्णय आम्ही घेतले सरकारमध्ये, जे इच्छाशक्ती होती म्हणून घेऊ शकलो। या महाराष्ट्रामध्ये आज महाराष्ट्र आपला उद्योगात नंबर 1 आहे। इथे उद्योग मंत्री आहेत। महाराष्ट्र स्टार्टअप मध्ये नंबर 1 आहे। महाराष्ट्र जीडीपी मध्ये नंबर 1 आहे। महाराष्ट्र परदेशी गुंतवणुकीत नंबर 1 आहे। मधुबाई, मी मुख्यमंत्री असताना दावोस मध्ये गेलो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला, पहिल्यांदा उदय सामंत होते। मला वाटलं करारनामे करतील की नाही विदेशी कंपन्या, कारण सरकार नवीन होतं। पण आपल्याला मी सांगतो, पहिल्या भेटीमध्ये, पहिल्या दौऱ्यामध्ये 3,00,000 कोटीचे एमओयू झाले। 3,00,000 कोटी। दुसऱ्यांदा गेलो 4,00,000 कोटी रुपयाचे झाले। म्हणजे महाराष्ट्रावर विश्वास इतर जगातल्या इतर देशाने ठेवला। नंतर तर आणखी वाढतच गेले। मग देवेंद्रजी गेले, परत उदय सामंतजी गेले,
त्यामुळे महाराष्ट्रावर, आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आहे, पायाभूत सुविधा आहे, कनेक्टिव्हिटी आहे, स्किल्ड मॅनपॉवर आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र गतीने पुढे जातोय. मी 2.5 वर्ष होतो, आता देवेंद्रजी आणि आम्ही टीम म्हणून काम करतोय. महाराष्ट्रातल्या प्रत्येक सेक्टरमध्ये आपल्याला पुढे जायचंय आणि देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी जे देशाला आर्थिक महासत्तेकडे नेण्याचा संकल्प केलेला आहे, विकसित भारत 2047 ही संकल्पना आहे. आज आपण आत्मनिर्भर झालोय. आज आपण ते मिसाईल आपलं म्हणजे डिफेन्स मध्ये देखील आपण आत्मनिर्भर झालोय.